90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आणि आपल्या आजच्या गप्पांच्या सिलसिल्यामध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रशेखर नारायण वझे. अर्थात आज आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण लोकमान्य टिळकांचा जो काही जीवनक्रम राहिलेला आहे, म्हणजे त्यांचं जे काही जीवन राहिलेलं आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी आज कदाचित त्या अपरिचित असतील, आपल्याला माहीतही नसतील, अशा अनेक गोष्टी आज आपल्याला आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्याला समजणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती देण्याकरिता, आपल्याला आपल्या ज्ञानात भर टाकण्याकरिता आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सन्माननीय चंद्रशेखर नारायण वझे सर. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांचं बीकॉम झालेलं आहे, FCA झालेलं आहे, SCA, SCS, LLB सर्व व्यावसायिक परीक्षांमध्ये विशेष गुणवत्ता झालेल्या आहेत. सरांचा बिझनेस आहे. प्राप्तिकर, बँकिंग, व्यावसायिक नीतिमूल्य आणि आर्थिक विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यान, लेखन आणि अध्यापन केलेलं आहे. सर CA सुद्धा होते सर, आणि त्याचबरोबर आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सरांनी सहभाग दर्शवलेला आहे. त्याचबरोबर वाद्यवृंदांचे सूत्रसंचालन म्हणजे विडंबन गीते असतील, गीत रामायण असतील, संतांचे अभंग असतील, त्याचबरोबर संस्कृत नाटकांचे दिग्दर्शन आणि संस्कृत विषय कार्यक्रमामध्ये सुद्धा सरांनी सहभाग दर्शवलेला आहे. हास्य चिंतन, हसण्याच्या माध्यमातून चिंतन हे सुद्धा सरांचं सादरीकरण झालेलं आहे. महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांचे ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्कृत भारती या संस्थेचे पश्चिम क्षेत्राचे कोकण, गोवा, गुजरात, सौराष्ट्र याचे ते अध्यक्ष आहेत. जनकल्याण सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुलुंड यांचे सुद्धा ते अध्यक्षक आहेत. सरांचा लेखाजोखा आहे तो प्रचंड मोठा आहे आणि म्हणजे सरांविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणूनही घ्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी सुरुवात करूया आजच्या या गप्पांना. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. नमस्कार. आणि आजचा आपला विषय फार निराळा आहे, फार वेगळा आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला लोकमान्य टिळकांविषयी अनेक भाषणं ऐकतो, शाळांमध्ये कार्यक्रम साजरे होतात आणि त्या भाषणं आपण ऐकतो, पण त्यावेळेला तीच माहिती बऱ्याच वेळेला लोकांसमोर गेली जाते. पण आज तुम्ही अनेक विषयांवर व्याख्यानं करत असता, त्यापैकी तुमचा एक विषय आहे लोकमान्य बालगंगाधर टिळक, आणि आज त्यांच्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आजच्या या मुलाखतीमध्ये सुरुवात करताना सुरुवातीला स्वतःबद्दल काही सांगावं आम्हाला, की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात किंवा काय. काय आहे की पहिल्यापासूनच उत्तम तऱ्हेने पब्लिक स्पीकिंग करणं किंवा लोकांसमोर आपले विषय मांडणं याची मला सवय आहेच. म्हणजे अगदी कॉलेजच्या जीवनापासून आहे. अनेक वक्तृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा या सगळ्यांमध्ये माझा सहभाग असायचा, नाटक वगैरे. आणि त्याच्यामुळे कला सादरीकरण हा माझा पहिल्यापासून विषय होताच. त्याच्यात नंतर माझ्या शिक्षणामुळे चार्टर्ड अकाउंटंट आणि इतर टॅक्सेशन वगैरे या विषयात मला व्यावसायिकांसमोर सुद्धा अनेकदा व्याख्यानं द्यायची वेळ येते. आणि या सगळ्या प्रकारातनं हे विकसित होत गेलं. आणि मग अनेक विषय माझे आवडीचे आहेत. संस्कृतच्या आवडीमुळे मी रामायण, महाभारत याचा अभ्यास केला आहे, भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आहे. आणि बाकी लोकमान्य टिळक किंवा आपले राष्ट्रीय विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक माझा प्रमुख उद्देश असतो. आणि त्याच्यामुळे तरुणांसाठी आणि सगळ्यांसाठीच हे सगळे विषय, चांगले जे विषय आहेत, कुठेतरी भलत्या सलत्या गोष्टी करण्यापेक्षा तरुणांना त्यांच्या जीवनाला मार्गदर्शन कसं मिळेल ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. आणि त्याच्यामुळे मी हे जी काही हे अंग आहे ते मी विकसित करायचा प्रयत्न केला. वा, क्या बात आहे. म्हणजे अतिशय माझ्याच म्हणतात ना, खूप मोजक्या शब्दात तुम्ही अतिशय उत्कृष्ट अशी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली, तुमच्याबद्दलही सांगितलं. सर, आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. आज आपण लोकमान्य बालगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांचे कार्य जे आहे ते खूप महान आहे, खूप मोठं कार्य आहे आणि त्यांच्याविषयी आपण जाणून घेतोय. मला सुरुवातीलाच प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही एक व्याख्याते आहात, तुम्ही आज वक्ते म्हणून काम करता, बऱ्याच ठिकाणी जाता. महापुरुषांविषयी जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्यांचे विचार आपल्याला स्वतःला ते पटावे लागतात. आणि ह्या सगळ्याविषयी पुढे बोलत असताना म्हणजे मला असा प्रश्न पडला की लोकमान्य बालगंगाधर टिळक यांच्याविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही काय आणि कसं बघता त्यांच्याकडे. हा खरं म्हणतो तर खूप मोठा विषय आहे, कारण याच्यावर मला तासनतास खरं बोलता येईल, पण मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. कारण लोकमान्य टिळकांविषयी खरं म्हटलं तर आपल्याला नीटशी माहितीच नसते. म्हणजे आपले जे चांगले विषय त्याच्याबद्दल
काही कारणामुळे ते आपल्यापर्यंत नीट पोहोचलेलेच नसतात आणि त्याच्यामुळे ते कोणी प्रभावीपणे सांगत नाही आपल्याला. तर लोकमान्य टिळकांचं बद्दल आपल्याला खूप थोडी माहिती आहे. म्हणजे त्यांनी गीता रहस्य लिहिलं, त्यांनी 2 शाळा काढल्या, कॉलेज काढलं, केसरी मराठा काढला आणि लहान मुलांना तर फक्त एक टरफलाची गोष्ट आहे, याच्या पलीकडे लोकमान्यांना काही माहितीच नाही लोकमान्यांविषयी. तर लोकमान्य किती लोकोत्तर अलौकिक असे व्यक्तिमत्व होतं. म्हणजे माझं तर असं मत आहे की त्यांच्या इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व, की त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एवढे पैलू आहेत. आपण अनेकांना लोकांना अष्टपैलू वगैरे म्हणतो, पण लोकमान्य टिळकांचे जे पैलू आहेत ते पैलू एकत्रितपणे असणारा महापुरुष मला वाटतं जगाच्या इतिहासात सुद्धा आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही, एवढं ते मोठं व्यक्तिमत्व होतं. हे खरं सांगायचं झालं तर अगदी सुरुवातच मी अशी करतो की लोकमान्य टिळकांनी जे विषय, बरं त्यांचा जन्म अगदी खेडेगावात झालेला आहे, अत्यंत सामान्य घरात झालेला आहे आणि आज ते एवढ्या योग्यतेला पोचले आणि याचं इतक्या विषयाला त्यांनी हात घातला. आणि बरं नुसता हात नाही घातलेला विषयांना, त्या विषयात पूर्णपणे तज्ज्ञता मिळवलेली आहे. म्हणजे आज त्यांचे विचार हे त्या क्षेत्रातले अधिकारी म्हणून ते विचार मानले जातात, ते प्रमाण मानले जातात. तर तुम्हाला अगदी तरुणांसाठी मला आता पहिले सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे की लोकमान्यांना पुढे खूप मोठं काम करायचं होतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी जी दूरदृष्टी लागते, तर त्यांनी असं ठरवलं की आपल्याला याच्यासाठी शरीर सुदृढ व्हायला पाहिजे. ही गोष्ट त्यांच्या चरित्रातली लोक नीट सांगत नाहीत. तर त्यांनी शिक्षणामध्ये 1 वर्षाचा खंड घेतला, आपण याला ब्रेक घेतला म्हणतो, आणि शरीर यष्टी कमावली, सुदृढ शरीर कमावलं. कारण त्यांना पुढे एवढं संघर्ष करायचा होता, ब्रिटिशांशी संघर्ष करायचा होता, त्यांना खूप काम करायचं होतं. तर आजच्या तरुणांनी मला तर असं वाटतं की काहीही जीवनात तुम्हाला साधायचं असेल तर तुम्हाला उत्तम शरीर प्रकृती, स्वास्थ्य, सुदृढता हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते तुमचं अगदी अग्रक्रम असला पाहिजे. कारण आज लवकर थोड्याच वयात सुद्धा लोक काय म्हणतात ते अशक्त होतात, त्यांना हार्ट अटॅक सारखे विकार जडतात, डायबिटीस सारखे विकार जडतात. तर शारीरिक सुदृढता यावर जर भर दिला तर आपण पण खूप मोठे होऊ शकतो. त्याच्यामुळे तरुणांना आणि सगळ्यांनाच मला हे सांगायचं आहे की शरीराकडे, संस्कृतमध्ये असं म्हटलंय, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तुम्हाला जे काही साधायचे ते शेवटी शरीराने साधायचं आहे. त्यामुळे शरीर सुदृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग आता त्यांचे जर इतर सगळ्या महापुरुषांच्या बाबतीतलं यांचं वेगळेपण काय ते मी सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याला सगळे महापुरुष आपल्या देशात जे काही होऊन गेले, विशेषतः स्वातंत्र्याच्या चळवळीतले जे नेते होते त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, नाही असं नाही. परंतु ते जर तुम्ही सगळे बघितलेत तर त्यांचं जे शिक्षण होतं, त्यांचं जे अभ्यासाचं क्षेत्र होतं, ते कोणाचं कायदा असेल, कोणाचं इंग्रजी वाङ्मय असेल, कोणाचं संस्कृत असेल, किंवा कोणाचं कायदा असेल, तत्वज्ञान असेल, किंवा पॉलिटिकल सायन्स असेल, राज्यशास्त्र असेल. लोकमान्य टिळकांचं वेगळेपण असं आहे की ते गणितज्ञ होते. बाकी कोणीच तुम्ही गणित विषयात मोठे झालेले म्हणजे असे महापुरुषांमध्ये किंवा ज्यांनी राष्ट्राचं नेतृत्व केलं त्याच्यात गणितात जे मोठे आहेत असं आपल्या कुठल्याही कानावर येत नाही. बरं, नुसते गणितात म्हणजे त्यांना एकदा असं विचारलं होतं स्वातंत्र्यापूर्वी एकाने की काय मग लोकमान्य, तुम्ही आता स्वातंत्र्य मिळाल्यावर कुठल्या खात्याचे मंत्री होणार? तर ते म्हणाले, मंत्री कसला होतोय, तुम्ही सगळे लोक काही काम करत नाही म्हणून मला राजकारणात पडावं लागलं, नाही तर मी गणिताचा प्राध्यापक होणार. म्हणजे गणित हा त्यांचा मुख्य विषय होता आणि ते एक त्यांचं महत्वाचं वेगळेपण. आता गणिताच्या अनुषंगाने लगेच खगोलशास्त्र आलं. उत्तम खगोलशास्त्रज्ञ होते. म्हणजे त्यांनी खगोलशास्त्रावरती 2 ग्रंथ लिहिले आहेत, एक ओरायन म्हणून आहे आणि एक आर्क्टिक होम ऑफ वेदांत. खगोलशास्त्रावरचे ग्रंथ त्यांचे आहेत. आणि ह्या खगोलशास्त्रात त्यांनी एवढी प्रगती केली होती की टिळक पंचांग आपल्याला माहिती असेल की जे आपण जे पंचांग वापरतो त्याच्यात टिळक पंचांग करणं म्हणजे त्यात धार्मिक भाग नसतो. पंचांग म्हणजे सगळं खगोलशास्त्राचा अभ्यास असतो. तर तो ऍस्ट्रॉनॉमीचा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्याच्यामुळे ह्या त्यांच्यातला वेगळेपण आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळकांना कुठल्याही महापुरुषांनी त्यांना जे आर्थिक भान पाहिजे, इकॉनॉमिक्स, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स, लोकमान्य टिळक स्वतः उद्योजक होते, एंटरप्रेन्योर होते. म्हणजे ही गोष्ट खूप कमी लोकांना माहितीच नाहीये. म्हणजे त्यांची एक लातूरला जिनिंगची फॅक्टरी होती, रत्नागिरीला एक फाउंड्री होती त्यांची. एवढंच नव्हे तर आपल्या देशातली पहिली जॉईंट स्टॉक कंपनी ज्याला म्हणतात, कंपनी ज्या आपण कंपनी ना लिस्टेड शेअर मार्केटमध्ये, ती भारतातली पहिली जॉईंट स्टॉक कंपनी स्थापन केली लोकमान्य टिळकांनी. म्हणजे ते त्याचे प्रमोटर ज्याला म्हणतात, प्रवर्तक ते होते. ही खूप वेगळेपण आहे, हे लोकांना माहिती नाहीये. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं सर, आज आपण लोकमान्य टिळक
एक म्हणजे लोकांना माहीत नसलेले लोकमान्य टिळक आपण आजच्या मुलाखतीमधून आपण आजच्या पॉडकास्ट मधून आपण लोकांना समजावून सांगतोय. म्हणजे त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी असतील आणि आज मला सुद्धा त्या काही गोष्टी नव्याने समजतायत आणि बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण इथे सध्या आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. श्रोते हो, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. खरं तर महापुरुषांच्या पुण्यतिथी ह्या फक्त शाळेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फक्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून साजरा न करतात, त्यांचं जे काही एकंदरीत कार्य आहे ते समजून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनाशी त्यांचा संबंध कसा लागतोय या गोष्टी आपण आवर्जून पाहायला हव्यात, किंवा त्यांचे कसे गुण, कोणते गुण आपल्याला आचरणात घेता येतील याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करायला हवा. आणि त्यासाठी आपण आचार्य 90 FM माध्यमातून हा एक प्रयत्न करत आहोत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी माहीत नसलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. ही मुलाखत अशी सुरू राहील, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं आपण एक खूप छान मुलाखत घेत आहोत. आणि या मुलाखतीमध्ये, या गप्पांमधून आपण एक वेगळे लोकमान्य टिळक हे लोकांसमोर आणि सगळ्या श्रोत्यांसमोर आणत आहोत. आणि सरांनी जसं मगाशी सांगितलं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी कोणत्या गोष्टी आहेत ज्या बऱ्याच लोकांना माहीत नाहीयेत. म्हणजे ते बिझनेसमन होते, एंटरप्रेनर होते, त्याचबरोबर त्यांना गणिताचं प्राध्यापक होणं हे जास्त आवडलं असतं. म्हणजे या फार छोट्या छोट्या पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मला असं वाटतं, आणि या सगळ्या आपण लोकांसमोर आणतोय. आणि आता सर पुढे वळूयात. आणि जसं मी मगाशी विचारलं तुम्हाला की तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे कसं पाहता, तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आणि आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं न्यायालयीन खटले यावर तुम्ही छान व्याख्यान वगैरे देता. आणि मला असं वाटतं ते जवळपास 2-1 तासांचं व्याख्यान आहे. एकंदरीत या 2 तासांमध्ये तुम्ही नक्की श्रोत्यांना काय पटवून देण्याचा प्रयत्न करता? सगळ्यात पहिलं हे सांगतो की जे त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी आहेत, कारण त्यांच्यावर शेवटी खटले का झाले, तर त्यांनी जे काही विचार मांडले, म्हणजे विशेषतः त्यांनी जे केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्र काढली त्याच्यातनं त्यांनी राष्ट्रीय विचार मांडले आणि स्वातंत्र्याचा पहिला विचार हा त्यांनी भारतीय लोकांना दिला. आणि त्याच्यामुळे ब्रिटिश लोक त्यांना खूप घाबरून असायचे, कारण त्यांना ते भारतीय असंतोषाचे जनक असं म्हणायचे. लोकांमध्ये जी एक अनरेस्ट, असंतोष निर्माण झाला ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध, ती निर्माण करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर बरेच खटले झाले. म्हणजे त्यांना नेतृत्व एवढं होतं की अशी कुठलीही व्यक्ती नाही की त्यांना लोकांनी मिळून लोकमान्य ही पदवी दिलेली आहे. बाकी ठिकाणी आपण बघतो की कोणीतरी दुसऱ्या एका श्रेष्ठ व्यक्तीने तिसऱ्याला पदवी दिलेली असते, परंतु लोकमान्य ही पदवी लोकांनी दिलेली आहे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एवढे त्यांचे नेतृत्व गुण होते. आपल्याला माहित नाही, पण महाराष्ट्रात आपण त्यांना फक्त लोकमान्य टिळक म्हणतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना टिळक महाराज असं म्हणतात सगळेजण. आणि त्यांचं दैवत्व, म्हणजे त्यांची पूजा केली जायची पूर्वी. आणि त्याच्यासाठी एवढं त्यांचं थोर व्यक्तिमत्व होतं. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला फक्त त्यांचं गणितज्ञ कसे होते, खगोलशास्त्रज्ञ कसे होते, उद्योजक कसे होते हे सांगितलं. त्यांची जी पत्रकारिता होती ती सुद्धा अशी, म्हणजे नुसतं विद्वान पत्रकार असे नव्हते, ते स्वतः समाजकार्य करायचे. म्हणजे आता प्लेगची जेव्हा साथ आली तेव्हा त्यांनी असे खणखणीत लेख लिहिले, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का वगैरे. कारण तेव्हा जे ब्रिटिश सरकार जे अत्याचार करत होतं तर त्याच्यावर त्यांनी, कारण मुख्य म्हणजे काय होतं की ते नोकरी करणारे पत्रकार नव्हते, ते स्वतः त्यांचं स्वतःच संपादक होते, स्वतः मालक होते. आणि त्याच्यामुळे त्याचा जो काही नफा तोटा जे काही आहे ते त्यांना सोसायचं होतं. तो पण एक प्रकारचा उद्योजकच आहे, म्हणजे उद्योजकताच आहे, व्यवसाय आहे तो. पण तो त्यांनी कधी व्यवसाय किंवा बिझनेस म्हणून केला नाही. त्यांनी एक तत्व, त्यांनी किंवा लोकांमध्ये योग्य विचार, जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यासाठी केलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी प्लेगमध्ये नुसतेच अग्रलेख नाही लिहिले, घरोघरी जाऊन समाजसेवा केली, पेशंटची सेवा केली. असं करणारे महापुरुष फार थोडे की जे स्वतः विद्वान आहेत, जे स्वतः नेतृत्व करतात आणि स्वतः घरोघरी जाऊन करतायत. म्हणजे त्यांनी असं केलं की त्यांना म्हणजे ब्रिटिश सरकारला दारूमधनं बराच रेव्हेन्यू मिळायचा, अबकारी कर, एक्साईज मिळायचा. तेव्हा त्यांनी दारू बंदीला, म्हणजे दारू विक्रीला बंदी घालण्यासाठी मोठी मोहीम केली, मोठी चळवळ केली. आणि ती एवढी केली की त्याला पिकेटिंग म्हणतात, म्हणजे लोकांना परावृत्त करतात की तुम्ही दारू प्यायला जाऊ नका त्या दुकानातनं. पण त्याने कायदा मोडला म्हणून त्यांना पकडलं, अटक झाली आणि दंड पण भरला. त्यांचं काय होतं की चुकीचा कायदा असेल तर तो मी मोडणार, त्याचा दंड असेल तो भरणार, पण कायदा मोडणार, हा कायदा चुकीचा आहे हे मी लोकांना आधी सांगणार. आणि त्याच्यामुळे तो जो एक्साईजचा जो कमिशनर होता तेव्हा त्याने याला लिहिलं गव्हर्नरला
की पुण्यामध्ये ब्रिटिश सरकारचं राज्य आहे का लोकमान्य टिळकांचं राज्य हेच आम्हाला कळेन असं झालं. एवढी त्यांची लोकमान्यता, एवढं त्यांचं नेतृत्व होतं. त्याच्यामुळे केसरी मराठा झालं. त्याचं दुसरं त्यांचं होतं की न्यायालयीन खटले आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांचं वकिलीचं ज्ञान खूप सूक्ष्म होतं. म्हणजे त्यांनी आपला चरितार्थ चालवण्यासाठी वकिलीच्या ट्युशन्स घेतल्या, म्हणजे शिकवण्या केल्या. बरं, ते जे वकील त्यांच्याकडे शिकायला यायचे त्यांना त्यांनी राष्ट्रीय विचार त्यांच्यामध्ये ते रुजवले. त्यामुळे जी वकिलांची पिढी निर्माण होत होती ती सुद्धा त्यांना राष्ट्रीय विचार येत होते. आणि त्याच्यामुळे ते तोलून मापून इतके शब्द वापरून असं लिहायचे, म्हणजे अग्रलेख म्हणा किंवा काहीही, पण त्याच्यात कधी कायद्यात सापडणार नाही अशा तऱ्हेने लिहायचे. पण ज्या अग्रलेखांबद्दल त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, 6 वर्षाचा जे कारावास झाला, तो अग्रलेख त्यांनी लिहिलाच नव्हता. तो अग्रलेख त्यांचे सहकारी होते कृष्णाजी प्रभाकर खाडील. पण लोकमान्य टिळकांचा मोठेपणा हा होता की त्यांनी स्वतःवर जो आरोप होता तो दुसऱ्या ढकलला नाही, कारण ते मालक होते. त्यामुळे त्याच्यात जे काही घडते त्याची जबाबदारी त्यांची स्वतःची आहे. हे सुद्धा एक मोठा विचार किंवा हे सुद्धा एक खूप मोठं आदर्श लोकांपुढे आहे. नाहीतर आपण काय करतो, दुसऱ्यावरती ढकलतो, हे मी नाही केलं, हे मी ते बोललो नाही, मी हे लिहिलं नाही, असं नाही केलं त्यांनी. त्याच्यामुळे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी तो स्वतःवरती ती जबाबदारी घेणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आता मी तुम्हाला साधी एक गंमत सांगतो. आपल्याला लोकमान्यांबद्दलचं कसं नीट माहिती नसते. आपण नेहमी म्हणतो की स्वराज्याची त्यांनी जी सिंहगर्जना केली ती त्यांनी अकोल्याच्या एका सभेत केली. त्याच्यानंतर त्यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा त्यांना गजानन महाराजांनी, जे शेगावचे गजानन महाराज, तेव्हा त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले मी त्यांची शिक्षा ते रद्द होईल असं त्यांनी काही केलं नाही. पण ते म्हणाले तुम्हाला जेव्हा कारावास होईल त्याचं तुम्ही एवढं मोठं कार्य कराल की ज्याच्यातनं तुम्हाला सबंध जगात श्रेष्ठता किंवा मान्यता प्राप्त होईल. आणि त्याच्यात म्हणजे त्या 6 वर्षात त्या कारावासात त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला, जो त्यांना इथे दैनंदिन धकाधकीत त्यांना लिहायला जमला नसता. म्हणजे एक प्रकारे मला तरुणांना हे सांगायचं की जे काही अडचणी येतात, जी काही संकट येतात, त्याचं संधीमध्ये कसं रूपांतर करायचं हे उत्तम उदाहरण आहे. की तुम्हाला त्या काळ्या पाण्याची शिक्षा ही खूप कठीण, त्या काळात पहिल्यांदा ही काळ्या पाण्याची शिक्षा आहे, 6 वर्ष तुरुंगात तिथे मंडालेच्या. तर त्यावेळेला त्यांनी काय करावं, त्या वयात 52व्या वर्षी त्यांना झाली शिक्षा, त्या वयात त्यांनी 4 नवीन भाषा शिकल्या. फ्रेंच शिकले, जर्मन शिकले, पाली शिकले, की तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी. आणि त्याच्यावरनं त्यांनी 400 ग्रंथ वाचले गीतेवरती आणि त्याच्यातनं त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की आपल्यावरती काही अडचण यायला की आपण लगेच रडारड करतो, आपण एक्सक्युजेस देतो, माझ्याकडे हे नाहीये, मी कसं करू किंवा काय करू, हो मला वेळच मिळत नाही, असं त्यांनी कधी केलं नाही. त्यांच्या आयुष्यात मूळ आयुष्य त्यांचं 64 वर्षाचं आहे. त्याच्यात 20 वर्ष त्यांना कोर्ट कचेऱ्या करायला लागल्या, त्याच्यावरती एवढे आरोप होते आणि त्यातले 10 वर्ष ते तुरुंगात होते. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की आपण नुसते सांगतो आम्हाला वेळ होत नाही वगैरे, त्याला काही अर्थ नसतो. तर त्यातल्या तुम्हाला सांगतो की त्यांनी जी सिंहगर्जना केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. आता आपण सगळेजण म्हणतो तो मी मिळवणारच, परंतु एका विद्वान म्हणजे एक समीक्षक आहेत किंवा एक विद्वान गृहस्थ आहेत, त्यांनी असं सांगितलं की ह्या जी सिंहगर्जना केली त्याच्यात मला काहीतरी गडबड वाटते. कारण ते काय म्हणाले, जो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, जन्मसिद्ध म्हणजे जो जन्मापासून मला मिळतो तो, म्हणजे मला जसं नाक मिळालंय, डोळे मिळाले आहेत किंवा मला जन्म हक्क मिळालाय स्वराज्य माझा असण्याचा, मग तो मिळवायचा प्रश्न कुठे येतो, तो मी मिळवणारच असं का लोकमान्य म्हणाले. हा विचार कधी आपल्या मनात येतच नाही. मग त्यांना असं वाटलं की म्हणजे लोकमान्य चुकीचं बोलले का, तर त्यांनी सांगितलं नाही, लोकमान्य टिळक इंग्रजीत असं म्हणाले होते, स्वराज इज माय, त्यांनी ते होम रूल असा शब्द वापरला, स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय विल हॅव इट. तो जो इट होता ना तो स्वराजसाठी होता, बर्थ राईट साठी नव्हता. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणार, मी तो हक्क बजावणार आणि ते स्वराज्य मी मिळवणार. म्हणून तो मी मिळवणारच हे चुकीचं आहे, ते मी मिळवणारच. म्हणजे जेव्हा डीप विचार आहे हा, म्हणजे त्या एका शब्दामुळे जी काही एक तर पहिल्यांदा तर मराठी भाषा आहे ती आपण जशी वळवू तशी ती वळण घेते आणि मुळामध्ये त्यांचं जे काही ऍक्च्युअल मत होतं किंवा त्यांचं जे मूळ मत होतं, खरं मत होतं, ते या वाक्यामध्ये दडलं. म्हणजे स्वराज्य मी मिळवणार, स्वराज्य मिळवणार, हक्क मिळालेला आहे, हक्क तो आहे, मिळालेला आहे.
पण ते स्वराज्य मला मिळवायचंय. हे खूप लोकांना माहितच नाहीये. खूप आता त्यांचा गिरगावची चौपाटी जी आहे तिथे त्यांचा खूप मोठा पुतळा आहे, ऐतिहासिक पुतळा आहे. त्याच्या खाली हे असं लिहिलेलं आहे, मी सांगतो तसं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणार. म्हणजे मी स्वराज्य मिळवणार, हक्क मिळवायचा प्रश्नच येत नाही, तो माझा जन्मसिद्ध आहे. इतकं सूक्ष्म अभ्यास लोकमान्य टिळकांच्या याचा करायला लागतो. आणि नाही म्हणजे त्यांचं कार्यच इतकं महान आहे की म्हणजे कार्य म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्या काही गोष्टी सांगण्याचा, समजावून देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते फार वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे आपण याविषयी अजून बरंच बोलणार आहोत, पण मला असं वाटतं इथेच आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. आणि फार कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींविषयी आपल्याला माहिती आजच्या सेगमेंटमध्ये कळतीये. आज चंद्रशेखर वजे सर आज इथे आलेले आहेत आणि त्यांच्या निमित्तानं आज त्यांच्या ह्या अभ्यास असलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आज बऱ्याच गोष्टी जाणून घेता येत आहेत. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गप्पा, ही मुलाखत अशी सुरू ठेवणार आहोत. पण श्रोते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि त्यांच्याविषयी माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी आपण आजच्या या मुलाखतीमध्ये जाणून घेत आहोत. आणि मला असं वाटतंय की आता नुकतीच एक आपल्याला खूप खूप मोठी गोष्ट कळली आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे किती आपण चुकीचं वाक्य बोलत होतो किंवा ते किती चुकीचं वाक्य आहे. कारण हक्क मिळालेला आहे, मला मिळवायचंय ते स्वराज्य, असं त्यांना सांगण्याचा प्रयत्न होता त्यांचा. आणि आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्याला हे खूप छान माहिती सरांनी दिलेली आहे. सर, आता आपण पुढे वळूयात. आणि मला जसं तुम्ही म्हणालात की बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जेव्हा त्यांचे अर्ध आयुष्य हे 20 वर्ष हे तुरुंग, कोर्ट कचेऱ्या यामध्ये गेला, पण त्यांनी त्यातलाही वेळ खूप सदुपयोगी, चांगल्या सत्कारणी लावला आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या. आणि मग आत्ताचे जे तरुण आहेत त्या तरुणांनी कोणत्या गोष्टी यांच्याकडून घेतल्या पाहिजेत? कारण आपल्याला ऐकणारा जो श्रोतावर्ग आहे ते आपले तरुण आहेत आणि त्यांनी कोणत्या गोष्टी घ्यायला हवेत किंवा त्याच्या पलीकडे जाऊन जे उद्योजक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांनीही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तत्वांवर आणि आपल्या विचारांवर आणि आपल्या कार्यावर निष्ठा, ती तडजोड नाही तिथे करायची. मग किती हाल अपेष्टा होत. आता जेव्हा त्यांना अग्रलेख लिहायचे होते तेव्हा ते अग्रलेख असा डिक्टेट करायचे अनेकदा. तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या मुलाचं निधन झालं. बापरे. आणि ते मुलगा त्यांचा म्हणजे घरात त्यांच्या वाड्यात समजा खालच्या मजल्यावर होता आणि वरच्या मजल्यावर हे डिक्टेशन करत होते, अग्रलेख सांगत होते. तर ते शांतपणे अग्रलेख पूर्ण केला आणि मग मुलाच्या त्या, कारण ते मला तो गेलाच आहे आता मी आणखीन अग्रलेख अर्ध्या तास मी सांगितलं तर माझं कर्तव्य ते आहे. हे तरुणांनी केलं पाहिजे, कर्तव्यनिष्ठा. कारण आता आपण मी म्हटलं ना, आपण सगळे एक्सक्यूज मास्टर असतो, त्यामुळे छोटे छोटे निमित्त मिळाले की आपण लगेच आपल्या कामापासून ढळतो. आणि त्याच्यामुळे काय झालं, जागोजागी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे राष्ट्रीय विचार, स्वातंत्र्याचा विचार असा. म्हणजे त्यांनी पत्रकारितेतनं मांडला तसा आता शाळा आणि कॉलेज काढलं त्यांनी. न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केलं, नंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेज काढलं. त्या शाळा कॉलेजमधनं सुद्धा मुलांवरती संस्कार ते राष्ट्रनिष्ठेचे करायचे. म्हणजे जी माध्यमं होती, एवढंच नाही, तुमच्या उद्योजकतेचं हे सांगितलं की त्यांचे विचार किती नवीन होते. की त्याच वेळेला दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरले होते. आता आपल्याला वाटेल लोकमान्य टिळक कुठेतरी जुन्या काळचे, जुन्या विचारांचे, तर त्यांना हे कळलं की चित्रपट माध्यम किती प्रभावी आहे. आणि म्हणून त्यांनी दादासाहेब फाळक्यांचं कौतुक करणारा लेख लिहिला. दुसरं म्हणजे एक काच कारखाना होता अंताजी काळे यांचा. त्या काच कारखान्याची आर्थिक परिस्थिती नीट नव्हती, तर लोकमान्य टिळकांनी फंड त्याला निधी जमा करून दिला. म्हणजे उद्योजकतेला पण वाढलं. आणि त्यांनी सांगितलं काय, आम्ही जे लेखन करतो ते किती दिवस टिकणार आहे, पण हे जे चित्रपट निर्माण करतात त्याचं माध्यम खूप प्रभावी आहे आणि ते खूप वर्ष टिकेल. त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी एक अग्रलेख लिहिला आणि दादासाहेब फाळक्यांचं कौतुक केलं. तेवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजेच त्यांचा मला तरुणांना असं सांगायचं आहे की ते अशा बुरसट विचारात अडकलेले नव्हते, पुढारलेल्या विचार. पण पुढारलेल्या विचार सांगताना सुद्धा त्यांनी त्यात एक टॅक्ट होती, मर्यादा टॅक्ट होती, कौशल्य. म्हणजे लोकांच्या मनाला एकदम ते तोडफोड नाही करायचे, कुशलतेने जायचे. म्हणजे ते काय करायचे, एखादी जुनी रूढी असेल तर ती स्वतः जरा मोडायचे. मग लोकांचं हे झालं की ते म्हणायचे ठीक आहे प्रायश्चित्त नाही, मी प्रायश्चित्त घेतो, पण ती रूढी चांगली नाही, ती मोडली पाहिजे. मग हळूहळू काय व्हायचं, आणखीन खूप वेळा असं झालं की ती रूढी मोडली जायची. पण जर तुम्ही पहिल्यापासूनच लोकांना असं सांगितलं की नाही हे गाढवपणा आहे, मूर्खपणा आहे, हे करायचं नाही, की मग लोकांचा विरोध निर्माण होतो.
तर लोकांना हळूहळू कुशलतेने त्यातला वाईट गोष्ट सांगायची. इन शॉर्ट आपण त्याला आताच्या भाषेत म्हणायला गेलं तर लोकांच्या कलेने घेणं, अगदी बरोबर शब्द तुम्ही वापरला असता तो. लोकांच्या कलेने ते घेऊन त्याला ते हे मोडलं आणि हे म्हणून त्याला लोकमान्यता किंवा नेतृत्व असे सावरकरांनी पण मांडले. आता सावरकर हे पण दैवतच आहेत आपलं, पण सावरकरांनी जे विचार मांडताना त्यांनी काय केलं, फार सडेतोडपणे मांडले ते. त्यात काही त्यात चुकलं नाही, योग्यच होतं, परंतु ते लोकांना पचनी नाही पडलं, लोकांना एकदम ते सहन होईना. आणि जेव्हा सावरकरांना जेव्हा विचारलं की तुमच्या आणि लोकमान्यांचं नातं काय आहे, तर त्यांनी फार छान सांगितलं. ते म्हणाले सावरकर ही म्हणजे मी स्वतः सावरकर हे जर तलवारीचं जर पातं असेल तर त्याची मूठ म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. म्हणजे त्याच्या मागची जी प्रेरणा आहे, त्याच्या मागचा जो विचार आहे, आणि त्याच्यामुळे सावरकरांना कमी लेखण्याचा इथे माझा उद्देश नाही, परंतु जे नेतृत्व झालं ना ते नेतृत्व. आता उदाहरणार्थ त्यांनी पुन्हा दुसरं पत्रकार झाले, शाळा काढल्या, पुढचं झालं गणेशोत्सव. गणेशोत्सव त्यांनी त्याला सामाजिक स्वरूप दिलं आणि गणेशोत्सव आणि शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव या दोन्ही माध्यमातून पुन्हा त्यांना त्यावेळेचे गणेशोत्सव असे इतकं लोकांना ज्ञान देणारे असायचे. आता आपण याचं विकृत रूप केलंय. मगाशी तू विचारलंस की तरुणांना काय सांगाल, तर त्याचा उद्देश काय आहे गणेशोत्सवाचा, लोकांना आणणं, चांगल्या गोष्टी त्यांना सांगणं, चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून हा उद्देश आहे. तर तो बाजूलाच राहतो आणि आपण नुसतं धांगडधिंगा करतोय, नुसती गाणी ऐकतोय आणि मजा करतोय. तसं उत्सवाचं स्वरूप नाहीये. उत्सवात धार्मिकता पण राहिलेली नाही, पावित्र्य पण राहिलेलं नाहीये, आणि त्याच्या मागचा जो उद्देश आहे की आपण लोकांना चांगलं काहीतरी द्यायचं तो पण बाजूला पडलाय. तर तरुणांनी तो पुन्हा जरा स्वीकारला पाहिजे की आपण गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने ते ज्याच्यासाठी ज्या विचारांसाठी ते केलेलं आहे तसा तो झाला पाहिजे. नंतर आता राजकारण त्यांचं जे होतं, राजकारणात त्यांनी पुणे महापालिकेत आपले उमेदवार उभे केले आणि सगळेच्या सगळे निवडून आले. इतकं त्यांचं राजकारणावरती प्रभुत्व किंवा पकड होती लोकांच्या मनावर. पण ते सगळे निवडून आल्यानंतर त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जे काही विचार मांडले त्याच्याबद्दल त्यांच्यावर खटला झाला. त्या खटला झाला तेव्हा त्यांना दोषी ठरवलं, कारण त्यावेळेला एक डावर नावाचा एक असा तिथे न्यायाधीश होता. त्यावेळी कसं असायचं की त्या न्यायाधीशांना आपली ब्रिटिशांच्या आपण मर्जीत राहावं आणि आपल्याला प्रमोशन मिळावं याच्यासाठी ते आपले जे याची लालच होती त्यांना, त्याच्यामुळे हे जे आपले देशभक्त होते त्यांना ते शिक्षा द्यायचे, कडक शिक्षा द्यायचे. आता त्यांनी हा नुसता एक आग्रह केला होता, त्याच्याबद्दल त्यांना 6 वर्षाचं काळावण, त्याच्यावरती त्यांनी खूप अपमानकारक पण शब्द वापरले. तर त्याच्याबद्दलचा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे की जेव्हा ब्रिटिशांच्या मर्जीत राहण्यासाठी त्यांनी लोकमान्यांना शिक्षा केली, ती शिक्षा सुनावल्यावर त्यांना प्रमोशन मिळालं. प्रमोशन मिळालं म्हणून त्याच्यासाठी सेलिब्रेट करण्यासाठी ते वकिलांची जी असते बार काउन्सिल म्हणतात, तिथे त्यांचं एक फंक्शन ठेवलं होतं. तर बॅरिस्टर जिना जे होते, मोहम्मद अली जिना, जे आपण त्यांना पाकिस्तानचे पहिले हे झाले ते, तर त्या जिना हे खूप देशभक्त होते आणि लोकमान्य टिळकांचे ते भक्त होते. तर त्यांनी ते जे सर्क्युलर काढलं होतं की तेव्हा या फंक्शनला या, त्या जजचा सत्कार करायला, त्यांनी त्याच्यावर कडक असा रिमार्क केला होता. जिनानी लिहिलंय लोकमान्यांबद्दल की लोकमान्य टिळकांसारख्या देशभक्ताला एवढी कडक शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाचा सत्कार करताना आपल्याला लाज वाटायला पाहिजे, असं लिहिलं. हे करायला खूप धाडस लागतं. लोकमान्य इतके, आपल्याला माहिती नाही ही गोष्ट, लोकमान्य टिळक इतके लोकप्रिय होते ना की ते जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या चितेवर एका मुस्लिम तरुणाने जीव दिलेला आहे. बापरे, हे आपल्याला कोणाला माहित नाही. पण त्यावेळेस 1 ऑगस्टला ते गेले, पण 2 ऑगस्ट 1920च्या पत्रात मथळा असा आहे की त्यांनी असं त्यांच्यावरती, जसं शिवाजी महाराजांच्या कुत्र्याने त्यांच्या चितेत उडी घेतली तसं या एका मुस्लिम युवकाने, म्हणजे लोकमान्यांची लोकप्रियता केवढी होती याचा विचार करा तुम्ही. आणि सर्व धर्म समभाव होता. कारण ते काय गणित आणि ह्याच्यातलं होती, त्यांना हे असं क्षुद्र रूढी आणि धार्मिक ह्याच्यात ते नव्हते. त्याच्यामुळे ते एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यावेळेला त्यांनी कोर्टाला असं ठणकावून सांगितलं त्यांना दोषी ठरवल्यावर की ह्या कोर्टाने जरी मला दोषी ठरवलं असलं तरी ह्याच्यापेक्षा खूप श्रेष्ठ दर्जाचं कोर्ट आहे, म्हणजे परमेश्वराचं कोर्ट, त्याच्या कोर्टात मात्र मी निर्दोषच आहे. आणि तरी पण कदाचित नियतीला असं वाटत असेल की माझी सुटका होण्याच्या ऐवजी मी तुरुंगात जाऊन माझा जो उद्देश आहे तो जास्त जोराने लोकांपर्यंत जाईल. कारण जेव्हा त्यांना शिक्षा झाली तेव्हा लोकांमध्ये क्षोभ उसळला आणि त्यांचा हेतू साध्य झाला. जर त्यांना सोडून दिलं असतं तर कदाचित ते एवढं प्रभावी झालं नसतं. हे जे त्यांचे उद्गार आहेत हे न्यायमूर्ती छागला, नंतर मुंबई हायकोर्टाचे जे जज होते, त्यांनी मुंबई हायकोर्टात
हे विचार हा त्यांचा जो वाक्य आहे ते कोरून ठेवलेलं आहे. त्याचं त्यांच्या हस्ते ते अनावरण झालंय त्याचं. म्हणजे महत्वाचं आहे की आपल्या बॉम्बे हायकोर्टमध्ये लोकमान्य टिळकांनी भर कोर्टात ब्रिटिश सरकारविरुद्ध जे काही उद्गार काढले ते आपल्या हायकोर्टात कोरून ठेवले, लिहून ठेवलेले मोठ्या फलकात. आणि त्याच्यात म्हणजे त्यांची निष्ठा किती आहे की तुम्ही मला कोर्टाने काही ठरवू दे परंतु मी निर्दोष आहे आणि ते परमेश्वराच्या कोर्टात मी निर्दोषच राहील हे त्यांनी ठामपणे सांगितले. मला असं वाटतंय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे त्यांनी केलेल्या किंवा आपल्याला माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतच आहोत. सर, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. मला जाता जाता तुम्हाला फक्त इतकंच विचारायचंय की एक व्याख्याते म्हणून जेव्हा तुम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा अभ्यास केला किंवा करत आहात, तुम्ही स्वतः त्यांचे कोणते गुण तुम्हाला जास्त तुम्ही आचरणात आणले किंवा तुम्हाला असं त्यांचं कशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे जे तुम्हाला फार भावलं आणि तुम्ही म्हणालात की नाही, मी यांच्या विचारावर किंवा यांच्या पावलांवर पाऊल टाकायला हवं असं? एक म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या राष्ट्राचं हित असलेला जो विचार आहे. म्हणजे मी काहीही करीन परंतु राष्ट्राला नुकसान होईल असं मी काही करणार नाही, कधीही करणार नाही. म्हणजे आपण मोडतोड करतो, आपला राग व्यक्त करण्याच्या विचित्र पद्धती असतात. काही झालं कारण शेवटी या समाजात आपल्याला राहायचं, या राष्ट्रात आपल्याला राहायचं आहे. त्याच्यामुळे जो राष्ट्रीय विचार आहे त्याच्याशी कधी तडजोड नाही करायची, हा सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्या धर्मशास्त्र असेल, शेवटी ते जेव्हा ते तुरुंगात होते तेव्हा त्यांच्या विरुद्ध एक निकाल गेला तर त्यांनी प्रिव्ही काउन्सिलला म्हणजे इंग्लंडमध्ये त्याच्याबद्दल अपील केलं होतं. त्या अपील करताना त्यांनी कोर्टात बसून त्यांच्या न्यायाचं म्हणजे वकिलीचं सूक्ष्म ज्ञान आणि धर्मशास्त्राचा अभ्यास या दोन्हीमधनं असं काही आर्ग्युमेंट केलं की प्रिव्ही काउन्सिलने त्यांना निर्दोष सोडलं. आणि म्हणजे काय आहे की आपलं जे तत्वज्ञान आहे, भारतीय तत्वज्ञान आहे, भारतीय विचार आहे, आपले जे सगळे ग्रंथ आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर जगाला आपण चांगलं ज्ञान देणार आहोत. आपण त्या बाहेरच्या लोकांचं आपण अंधानुकरण न करता जगाने आपलं अनुकरण कसावं. आज आपण म्हणतो आपण विश्वगुरू होणार, विश्वगुरू होणार. ते असं नुसतं स्वस्थ बसून होणार नाही, मजा चैन करून होणार नाहीये. आपल्याला जर विश्वगुरू व्हायचं असेल तर त्यांनी जी प्रगती केली पाश्चात्य राष्ट्रांनी तर त्याच्यापेक्षा आपलं श्रेष्ठ कसं आहे हे दाखवण्यासाठी आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. त्याला नुसतंच मोडीत काढून उपयोग नाहीये. तर हा एक लोकमान्यांचा विचार आहे की त्यामुळे त्यांनी आपलं जे धर्मशास्त्र असेल, आपले जे ग्रंथ आहेत त्याचा खूप मोठा अभ्यास केलेला आहे. गीता रहस्य लिहिताना त्यांनी कर्मयोगाला महत्व दिलंय. जर आज तरुणांनी काही आत्मसात करायचं असेल तर कर्मयोग. कर्मयोग म्हणजे सतत काम करत राहायचं. तुम्हाला त्याच्यातनं फळ मिळेल नाही मिळेल कारण ते देवाच्या हातात आहे आपलं. त्यामुळे ते शेवटी अपेक्षा न ठेवता काम करत राहायचं, कर्म करत राहायचं. बरं. आणि दुसरं म्हणजे अपेक्षा, यश तर मिळवायलाच पाहिजे. असं नाही की मला यश मिळणार नसेल तर मी काम करते, यश मिळवायलाच पाहिजे. पण त्या यशामध्ये आपली आसक्ती असता कामा नये की हे यश मिळाल्यामुळे मग मला असं मिळेल मग तसं मिळेल, ते नाही. मला यश मिळवायचं एवढंच. प्रामाणिकपणे काम करायचं आणि यशासाठीच काम करायचं. म्हणजे मॅच जिंकण्यासाठीच खेळायचं, असं नाही हरायचं. परंतु नाही की जिंकल्यामुळे माझं काहीतरी वेगळं होणार आहे आणि हरल्यामुळे काही असं त्याचा विचार न करता जिंकण्यासाठी आपलं पूर्ण तनमन धनाने करायचं. परीक्षा दिली, मी आता ही परीक्षा पास झालं की मला असं प्रमोशन मिळेल, मला असं त्याच्यातनं हा पुढचा भाग झाला. ही आसक्ती झाली. परीक्षा उत्तम केल्याने मी देणं, त्याला न्याय देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांचा हा खरा विचार आहे, तो कर्मयोग आहे. आणि त्यावेळेला देशात ते खूप गरजेचं होतं. आपल्या वेळेचं बघा, त्यांच्या एक मिष्टील स्वभावाचं एक उदाहरण होतं. त्यांना त्यांच्या एका कोर्टाच्या केससाठी बॅरिस्टर जिनांनी त्यांची वकिली घ्यावी असं हवं होतं. तर तेव्हा त्यांच्या जे काही चाहते होते लोकमान्य, ते म्हणाले जिना साहेबांना वेळ नाहीये पण त्याच्याबद्दल त्यांचे 2 ज्युनियर वकील येतील, ते चालेल का? लोक म्हणाले जिनांचं काम ते दुसरे करणार नाहीत. जर माझ्या 20 वर्षाच्या मुलीचं लग्न 24 वर्षाच्या मुलाशी करायचं तर 12-12 वर्षाची 2 मुलं आणून चालणार नाही. म्हणजे त्यांच्याच्यात एक मिश्किल स्वभाव होता. आणि असं सगळं त्यांचं बहुआयाम, खऱ्या अर्थाने बहुआयाम आहे. कारण एवढे त्यांचे जे आयाम आहेत त्या आयामात प्रत्येक ठिकाणी ते टॉपला आहेत. असं नाही नुसतं हे केलं टाइमपास म्हणून केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या काही गोष्ट तुम्ही करू त्याच्यात निष्ठेने टोकापर्यंत जायचं, तिथे तडजोड करायची नाही तत्वांची. हा त्यांचा मुख्य माझ्या मते विचार. आणि कर्मयोग, सतत काम करत राहायचं, आळशीपणे बसायचं नाही. मला असं वाटतंय सर अतिशय खूप सुंदर शब्दांमध्ये आणि मोजक्या पण म्हणजे मला असं वाटतं आपण गेल्या अर्धा तास आपण एक गप्पा मारत आहोत. तुम्ही बरीच माहिती मला देताय, आमच्या सगळ्या श्रोत्यांना देताय
आणि त्यामुळे ना कळत नकळतपणे आपल्या श्रोत्यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी अजून जास्त प्रमाणामध्ये जागरूकता निर्माण होते. त्यांचं कार्य कसं होतं, त्यांच्या माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी आज आपण इकडे बोललोत. तुम्ही आम्हाला बऱ्याच गोष्टींविषयी माहिती सांगितली. त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांचे स्वभाव कसा होता, त्यांचं वागणूक कशी होती, किंवा ते अष्टपैलू, तर अष्टपैलूच नाही तर अजून त्यांच्याकडे जे काही गुण होते, अनेक पैलू आहेत, शतपैलू, तुम्ही ते सगळे आज आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलात आणि अतिशय सुंदर सुंदर आणि खूप छान छान उदाहरणं त्यांची दिलीत. त्यामुळे या कमी वेळात सुद्धा मी स्वतः आणि आमचे सगळे श्रोते आम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी जास्त जाणून गेलो. त्यामुळे मी आचार्य 90 FM च्या वतीने खरंच तुमची खूप आभारी आहे. कारण ही संधी मला मिळाली त्याच्याबद्दल तुमचे आभार आचार्य 90 तुमचे आणि तुझे स्वतःचे पण आभार आणि संधी दिली त्याच्याबद्दल. नक्कीच. कारण मला असं वाटतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक किंवा जे आपले थोर पुरुष आहेत त्या प्रत्येक महापुरुषांच्या लोक जयंत्या किंवा पुण्यतिथी साजरी करत असताना केवळ त्यांच्या प्रतिमेचं पूजन न करता त्यांचे आचार विचार जे आहेत त्याविषयी जर आपण जागरूकता निर्माण केली आणि त्याचे कळत नकळतपणे त्यांच्या विचारांचा पगडा जर आजच्या तरुणाईवर गेला तर ती खऱ्या अर्थाने जयंती किंवा पुण्यतिथी फलास आली असं मला वाटतं. आणि म्हणूनच आपण हा एक प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये आज आपल्याला खूप सुंदर अशी मुलाखत ज्यांनी दिली, खूप सुंदर अशी माहिती ज्यांनी सांगितली ती चंद्रशेखर वलसे सर आज आपल्याला लाभले आपल्या या मुलाखतीमध्ये. सरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि श्रोते हो, सरांनी ज्या काही माहिती आपल्याला सांगितलेली आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांविषयी त्यांचे विचार हे आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. आणि याचबरोबर मी आरजे कोमल इथेच आता तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.